मैं आज एक अनार के बाग में आया हूँ और हमारे साथ एक मामा हैं जो इसके बारे में पूरी जानकारी आपको देंगे। तो मामा, इनको हिंदी आता नहीं है, इसलिए इनको मराठी में पूछना पड़ेगा। तो मामा, मला एक सांगा की ही जे डिस्टन्स आहे किती अंतर ठेवलाय? ते 11:30-7 आहे. तर 12-7 ठेवलं तरी चालतं. बर बर कारण ह्यात तुमचं मोठा ट्रॅक्टर फिरायचं म्हणलं तर 13-7 ठेवायचं. बर बारका ट्रॅक्टर म्हणलं तर 12-7 ठेवायचं. बर बर असं म्हणजे ही डिस्टन्स ठेवण्याचं कारण आहे काय? कारण हे बुड आहे, त्याला ऊन लागलं पाहिजे. हा हा, बुडाला ऊन लागायला पाहिजे. ऊन लागलं पाहिजे. बर बर बर. ऊन जर नाही लागलं तर रोगाला बळी पडतो. आणि ह्याला पाणी किती म्हणजे द्यायला लागेल ह्याला? पाणी ह्याला लयत लय तास अर्धा तास लय झालं. म्हणजे ड्रीप ड्रिपनं. हे ड्रीप हाय ड्रिप. हे ड्रीप वरनं म्हणजे मुळापाशी पाणी नाही पडायला पाहिजे. कुठं जरी गेलं तरी चालतं, पाणी त्याला पण मुळे थोडं लांब. त्याच्यामुळे हिते काय आलेले असते. हा हा त्याचं काय नाही, ते झाडाच्या मुळे हिते हा. पाणी तिथंच बुड ठेवलं की आता हे पीक धरताना बर. दोन्ही साईडला ड्रिप टाकायची, एका बर. साईडला नाही हा, टाकायचं. दोन्ही साईडला. हा. म्हणजे मुळ्याला चांगलं पाणी भेटावं. दोन्हीकडे थोडं पाणी मिळतं. थोडं जरी पडलं तरी चांगलं भेटावं. हा? दोन्ही साईडला पाणी मिळतं. हा, एकदम मुळापाशी नाही, हा. थोडं लांब असं ठेवायला आहे, लागतं. असं अंतर ठेवलं चालतं. 6 इंच अंतर ठेवलं झाडाला चालतं. बर. आणि ही समजा आपण क्लायमेट जसं समजा वातावरण खराब झाला, हा. मग तेव्हा त्याला ह्याला औषध मारायला लागते. त्याला दवा मारायचे वेगळे वेगळे आजार असतात त्याला. बर. तर ज्या त्या आजारावर औषध मिळतं. बरोबर. हो. ही दुकानदारांचा जर आपल्याला जर अनुभव नसला तर दुकानदार आपल्याकडून लुटून खाते. बरोबर. आपल्याला अनुभव असला तर आपल्याला पाहिजे तेच औषध आणू शकतो आपण. बरोबर. समजा की ही किती वर्षाचं आहे हे झाड? 1 वर्ष. 1 वर्ष. 1 वर्ष झालं. आता 1 वर्ष म्हणजे झालं. अजून ह्याला बाग धरलं होतं की नाही कधी? काय नाही, तुम्ही आता ही महिना एक हे आमचं तिथलं काम सुद्धा लागलं, हे चालू करणार धरायला. म्हणजे हे पहिल्या वेळी ह्याला बाग धरणार आहे तुम्ही? धरणार. अजून धरणार आहे. हा. बरं बरं. आता या पुढच्या महिन्यात धरायचं याला. हा, हा. मग हे पुढच्या महिन्यात धरणार तुम्ही? हा. मग समजा सरासरी जर आपलं चांगलं पीक आलं ह्याच्यात, आता यात तुम्हाला सांगतो लय फळ धरून चालत नाही. कमीत कमी 15 ते 20 फळ धरायचे. हा, म्हणजे हे जास्त फळ धरायचं नाही, झाड बारीक आहे, बारीक बारीक त्याला असलं म्हणजे. सोसलं पाहिजे. बरं. त्याची ताकद कमी नाही पडली पाहिजे. हा. तुम्ही उगा भलता 50 फळ लागले म्हणून धरलं तर ते झाड जागेला मोडून जाते. मोडून जाते. हा. मग त्याच्यासाठी तुम्ही टेजिंग हा. मारताय ना? हा, टेजिंग. हा? किती टेजिंग मारलं तर लहान झाडाला जास्त फळ, की झाड लगेच कम्प्लीट कामात न जातं. म्हणजे जास्त फळ झालं तर. जास्त फळ. हा, बरोबर. हा. मग जळून सरासरी जर समजा हे वर्ष 2 वर्ष या 3 वर्षाचं झालं झाड, तेव्हा त्याला पीक आपण चांगलं काढू शकतो. अहो, पुढच्या वर्षी तुम्ही किती फळ 50 टन 75 फळ धरू शकता. बर. या झाडाचा बुडका जसा मोठा होईल हा हा. तसे ती ताकद खाते. बर बर बर. मग माझं काय 1 एकरात ही किती टन पर्यंत माल निघू शकतो? आपण मी तुम्हाला सांगतो की आता माझ्या खाली 15 गुंठ्यात 16 गुंठ रान आहे. 16 गुंठ्यात माझं 250 रोप आहेत, 250 झाड. बर. तर त्यात मी तुम्हाला 5 टन माल काढलाय. 5 टन? 5 टन. 2 पिकं काढले, पहिल्या पिकाला 5 काढला आणि दुसऱ्या पिकाला 5 काढला. त्यात तुम्हाला सांगतो, मला पहिल्या पिकाला 100चा बाजार गावला 5 लाख रुपये झाले. दुसऱ्या पिकाला 3.5 टन माल निघाला. गैर सीझनला तर होतो 3.5 टन माल निघाला, 5.5 लाख रुपये झाले. माझं काय म्हणणं आहे, 200 रुपये किलो निघेल. माझं काय म्हणणं आहे, हे जर समजा बाग धरलं, धरल्यापासून पीक येपर्यंत किती खर्च येतो तकरीबन 1 एकराला? की रोगाला बळी पडून जसं आपण हे करतो, हा. रोगाला जास्त आजार झाला तर त्याला जास्त दवा लागतो, कमी आजार झाला तर कमी दव्यात होतो. इथे सांगू शकत नाही तुम्ही, 1 लाखाच्या आतनं एकरी खर्च येतो. आणि आपण